नमस्कार मंडळी, तर आज आपण बघणार पुरणपोळीसाठी पुरण कसं बनवायचं। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ थोडी पाण्यात भिजवत ठेवली आणि मग कुकरमध्ये थोडं जास्त पाणी टाकून शिजवण्यासाठी ठेवलं। मग 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकरमधून डाळ काढली आणि त्यातलं पाणी काढून ठेवलं। नंतर कढी किंवा आमटी बनवण्यासाठी मग थोडंसं पाणी ठेवून किंचितचं कुकरमध्ये पुरण शिजवण्यासाठी ठेवून दिलं। जेव्हा पुरण शिजलं तेव्हा याला आपण पुरण पातळ किंवा पुरण पातळ म्हणतात, चाळणी यूज करू शकतो। याच्या ऐवजी 1 ग्लास मी डाळ घेतली होती म्हणून 1 ग्लास साखर घेतली सम प्रमाणामध्ये आणि मग या पुरण पातळ दळण्यासाठी डाळ आणि साखर टाकून यूज केला त्याचा पुरण दळण्यासाठी। याच्याऐवजी चाळणी पण वापरू शकता तुमच्याकडे जर हे नसेल तर पुरण असं दळल्यानंतर त्याच्यामधून छोटं छोटं असं खाली पडतं। तर पूर्ण माझं पुरण दळलं मी अशा प्रकारे आणि त्यानंतर थोडं पातळ वाटलं मला त्याची कन्सिस्टन्सी, म्हणून मी थोडं तूप आणि आपली वेलची पावडर घालून त्याला भाजून घेतलं गॅसवरती। त्यामुळे त्याची कसं पाणी निघून जाऊन ते एकदम व्यवस्थित होतं। आपल्याला पुरणपोळीमध्ये छान बसण्यासाठी पोळ्यांना फुटू नये म्हणून त्याला थोडंसं गॅसवर कमी गॅसवरच असं मध्ये मध्ये त्याच्या हलवून बनवून घेतलं। आता आपण पुरणपोळी कशी बनवणार ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी छोटासा असा उंडा घेतला आपल्या पिठामधून, जे आपण पीठ बनवतो चपातीसाठी त्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं पुरणपोळीसाठी पीठ, आणि थोडं मध्ये तेल टाकायचं म्हणजे पुरणपोळी छान होते। जेवढं पीठ घेतलं तेवढंच आम्ही पुरण भरणार आहे आणि त्यामध्ये आणि अशा प्रकारे त्याला मोदकासारखं पूर्ण घड्या पाडून त्याचा एक उंडा बनवून घेणार आणि त्याला नंतर आपण हलक्या हाताने लाटून घ्यायचं। थोडं जास्त प्रेशरने लाटल्यानंतर काय होतं, पोळी आपली फुटते, म्हणून थोडंसं हळूहळू अलगदपणे त्याला लाटून घ्यायचं पोळीला। त्यानंतर मग मी त्याला तव्यावर भाजण्यासाठी टाकलं आणि एकदा उलटून घेतल्यानंतर दोन्ही साईडनी त्यावर आपण तेल लावू शकतो किंवा तूप पण लावू शकतो आपल्या आवडीनुसार। तर मी इथे तेल वापरलं होतं त्याला लावण्यासाठी। पूर्ण छान प्रकारे पोळी भाजून झाली। त्यानंतर आपण ह्या पोळीला रसासोबत किंवा एरवी तुपासोबत वगैरे दुधासोबत आपली कशासोबतही खाऊ शकतो। हा उन्हाळ्याचा सीझन होता म्हणून आम्ही ह्याच्यासोबत खाण्यासाठी रस बनवला होता, आमरस। तर आमरस, आमटी, कढी, भाजी, पापड आणि राईस असं पुरणपोळीचा आमचा मेन्यू तयार झाला होता। थँक्यू।